सहन होत नाही. आता काय व्हायला लागले, हे सहन होत नाही. कुणी काही येऊन बोलून जातं महाराज, कुणी गाडवावरती बसवतं, कुणी काय करतं, कुणी काय करतं, काही सहन होत नाही. म्हणून देवा आठवण यायला लागली तुमची. काय यायला लागली तुमची? आठवण यायला लागली. आणि ही दुःखातली जी काही आठवण असते ना देवाची, दुःखातली, ती जराशी वेगळीच असते महाराज. कारण बघा, आईची ही आठवण येते कधी जाच जेव्हा जास्त होतो तेव्हा. आणि एखाद्या ठिकाणी जाच नसेल तर ती आईनं फोन केला की तिला म्हणते, आई ठेव, थोड्या वेळात करतो, मी कामात बिझी आहे ना. पण तिथं जर कोणी तिला विचारणार नसेल, मग ती मात्र म्हणत असते, आई असं आहे, आई तसं आहे, आई असं आहे. इथं मला कोणी माझं म्हणत नाही ग. इथं ना तू आहेस, ना बाबा आहेत, ना भाऊ आहे, ना बहीण आहे. हे माहेर, ही जिव्हाळ्याचं ठिकाणच नाही माझं. फार आठवण येते तुमची मला. आता असंच तुकोबारायांनी सांगितलं की ही उदाहरणं बरीच सगळी दिलेली आहेत महाराज. पण देत असताना आता तुकोबाराय म्हणतात, पंढरपूर सोडलं, मी परत आलो. आता माझी अवस्था अशी झाली. एक दिवस एक आई आपल्या बाळाला यात्रेमध्ये घेऊन गेली. यात्रेमध्ये कुठे घेऊन गेली? यात्रेमध्ये. बाळ दुकानं सगळी बघत होतं आणि ती दुकानं बघता 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 या गर्दीत आईचा हात कधी सुटला बिचारायला कळलंच नाही. हात सोडला. आणि हात सोडल्यानंतर झालं असं, थोड्या वेळाने जेव्हा त्याचं लक्ष गेलं की आई कुठे आहे, आई कुठे आहे, आता आई दिसत नाही. मोठ्यानं रडायला लागलं, आई कुठे आहे, आई कुठे आहे, फार मोठ्यानं रड. मग काही महिला जवळ आल्या, बाळी ये माझ्याजवळ ये. नाही, ही माझी आई नाही. आता आई कुरूप आहे, सावळी आहे, सगळे, पण तरी म्हणतं माझ्या आईशिवाय मला दुसरं कोणी नको, माझी आईच मला पाहिजे. मला कोण पाहिजे? माझी आई. म्हणजे हे प्रेम आहे महाराज. इथं भेद नाही, गोरं कोण आहे, देखणं कोण आहे, उंच कोण आहे, हा भेद नाही. इथं एकच भावना आहे, आई. आणि हीच भावना तुकोबारायांनी पुढच्या चरणामध्ये मांडली महाराज. चुकलिया माये, चुकलिया माये, हा चुकलिया माये, चुकलिया माये. बाळ हुरू हुरू पाहे, बाळ हुरू हुरू पाहे, बाळ हुरू हुरू पाहे, बाळ हुरू 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 पाहे, बाळ हुरू हुरू पाहे, बाळ हुरू 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 पाहे. चुकलिया माये, बाळ पाहे हुर हुर, आ बाळ हुर हुर पाहे, बाळ हुर हुर पाहे. चुकलिया माये, बाळ हुर हुर पाहे, हुर 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 हुर, बाळ हुर हुर पाहे, बाळ हुर हुर पाहे, हुर हुर पाहे बाळ. काय सुंदर प्रसंग मांडतात. उदाहरणं इतकी सुंदर देतात संत मायबाप. किती अजून समजून सांगावं तुम्हाला आम्हाला. गोड आहे, सुंदर आहे, आनंदी आहे, पण किती उदाहरणात सांगितलं. उदाहरण सांगितलं, बाळ हुरू हुरू पाहे. मग अशी सांगितलं ना तुम्हाला, किती कोण कोण समोर आलं. कोण म्हणलं पैसे देतो, नको. कोण म्हणलं खाऊ देतो, नको. कोण म्हणलं अर्जुन काही नको. एवढी गर्दी येते, ती अशी डोळे तिची भिरभिर 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 त्या गर्दीत आईला शोधतायत. आईला आता आईची अवस्था तिकडं तीच आहे. बाळ चुकलं म्हणल्यानंतर तिलाही कळायचं. हातातली पिशवी तिथंच गळून पडली महाराज. बाळ हुरू पाहे, ती कुठं आहे तिकडं ती आपोआप चालली महाराज. उदाहरण आता रोजचं माहितीच आहे आपल्याला. गाईची धार काढायला गेल्यावर वासरूला, त्या वासराला चाटल्याशिवाय, त्याला पहिला पाना पाजल्याशिवाय आपल्याला काही सुद्धा मिळत नाही. म्हणजे प्रत्येक आता आम्ही म्हणतो काय कळते गाईला, घारीला काय कळतं. आम्ही म्हणतो माणसाच्या एवढं मुठीत का साधारणतः मेंदू असेल. घारीची मुठ केवढी आणि तिचा मेंदू केवढा आहे, तरी त्या मेंदूत तेवढा आहे की घार हिंडते आकाशी चित्त तिझे पिलापाशी. कुठून आली एवढी सगळी बुद्धी महाराज. कांगारूचं पिल्लू माहितीये का तुम्हाला? ते जन्माला आलं की एवढंच असतं, एवढंच. आता ते बी असं आहे बरं काय, कशी ओढ असते, जेवढी आईची तेवढी त्या बाळाची. ते जन्माला आले की एवढंच, त्याला दिसत बी नाही आणि काय बी नाही. कुठनं बुद्धी एवढ्याशा जीवात आईला शोधत जायचं. आणि पहिल्यांदा काय शोधायचं, पिशवी. कांगारूचं सांगते मी. त्या बरोबर ते जाणार, वरती चढणार, पहिल्यांदा आईची पिशवी आणि त्यात जाऊन बसणार. त्याला एक माहित आहे, ही सेफेस्ट जागा, ह्यातनं बाहेर जायचं नाही. आता आपण कुणाच्या कुशीत आहे, मला एक सांगा,
ते पण कसं आहे बघा, देवानं कशी बुद्धी दिलेली, देवा तुझी गणेश सकलार्थ मती कशी मती दिलेली आहे बघा. चुकून खाली उतरून दुसऱ्या आईची पिशवी जाते का बघा. ती आज आत्तापर्यंत ही चूक झाली नाही, आमच्याकडनं घडल बी. दुसरी आई जर चॉकलेट घेऊन आली तर असंही होईल की ते बाळ आईला सोडून तिकडं, पण वासरू नाही जायचं सोडून. बघा कळपा एवढा मोठा तिसऱ्याच गाईच्या काशीला जातं का, ते जात नाही. आपली आई त्याला शोधायची कळते, आईला हे वासरू महाराज कळतं बरं का. मग या पद्धतीनं की जशी ती जी ओढातन आहे, ओढातन चुकली या माये बाळ हुरू पाहे. आता हे जे काही उदाहरण आहेत, तैसे झाले माझ्या जीवा, हे ह्याच पद्धतीने मला झालेलं आहे. केव्हा भेटशी केशवा विठ्ठल विठ्ठल सखूबाई अंगणात काम करत होते आणि दारावरनं वारी चालली होती. 16 ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ह्या स्वरात एवढी जादू आहे महाराज. पायाला बेड्या बांधल्या तर तुटून पडतील, आमच्या पडतील बाबा. भिनला असेल रक्तात तर बरं का, बेड्या बांधल्या असल्या तर तुटून पडतील, नाही तुटलं तर ताकद लावून तोडू, पण जाऊ त्या पाठीमागणं म्हणत म्हणत ज्ञानोबा तुकाराम. आता हा जो ओघ आहे, ही नदी कुठं चालली महाराज? अहो बोला, कुठं चालली? पंढरपूरला. म्हणजे कुठं चालली? माहेराला चालली. आता सखूबाईंच्या लक्षातच नाही सांगायचंय. सासूबाईला सांगायला पाहिजे का नको? परमिशन आहे का नाही? स्टॅम्प करायला पाहिजे, सही घ्यायला पाहिजे, त्याच्यावरती परमिशन घ्यायला पाहिजे. जाऊ लक्षातच नाही, एवढं अंगात भिनलेलं आहे. आता आईकडं हा ओघ चाललेला आहे लेकरांचा, ह्यातनं तर जावं काम तिथंच पडलं आणि सखूबाई गेल्या महाराज. 2-4 दिवस झाले सखूबाई घरात नाही. आता 2-4 दिवस झाले सखूबाई घरात नाही, तर जितकी ओढ भक्ताला आहे तितकी ओढ महाराज देवाला. बरं काय, तेवढीच ओढ कुणाला आहे? देवाला आहे. आता झालं असं की सखूबाई जागेवरती नाहीत. मग वाढ सगळ्यांनी शोध घेतला, काय काय झालं, काय काय झालं. आता देव म्हणले आता आशाचन चालायचं नाही, म्हणले मी त्यांच्या जागेवरती जातो. आणि मग देवानी सखूबाईंची जागा घेतली. देवानी झाडून काढायचं, चालेल काय? देवानी पाणी भरायचं, चालेल काय? वेळ आली सासूबाईंचे पाय दाबायचे महाराज. कुणी? जगाच्या मालकानं. या सासूबाईनं कधी हरिपट केला नाही, पण सखूबाईंची पुण्य आहे की सासूबाईंचे पाय दाबले देवानं. आता अशाच पद्धतीनं देव काम करत होते महाराज. आणि सखूबाई गेल्या तिकडे पंढरपुरात पोचल्या. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. सांगायला लागलं. कॉन्ट्रॅक्ट फक्त माणसाबरोबर होतं, देवाशी नाही. त्याला सांगायची गरज नाही. न सांगता कळे अंतरीची गुज आहे का नाही? हे हृदयीचे ते हृदय, सांगायचीच गरज नाही. देवा असं होते